आता खरं तर कोरोनाची परिस्थिती उद्भवली आणि ऑनलाईन शिक्षण नावाचं एक फॅड म्हणावं लागेल ते निर्माण झालं. तर याबद्दल तुमचं काय मत? नाही, माझं प्रामाणिक मत आहे की अगदी लहान मुलं जी आहेत की 6वी 7वी पर्यंतची, त्यांना हे ऑनलाईन शिक्षणाच्या खांद्यामध्ये लोकांनी पाडू नये. याचं कारण आहे की त्यांना अजून कसं आहे की एखादी ज्याला आपण मोरॅलिटी म्हणतो किंवा एखादी वस्तू आहे त्याचा वापर आणि गैरवापर याचा समज येण्यासाठी साधारणपणे 13-14 वर्षांचा काळ जावा लागतो. आणि तो काळ गेल्याशिवाय त्यातलं चांगलं काय आणि वाईट काय हे माणसाला कळत नाही. कसं आहे की रिअल लाईफ आणि अनरिअल लाईफ याच्यामधला तो एक प्रकारचा दुवा आहे, ज्याला आपण मोबाईल म्हणू किंवा ऑनलाईन शिक्षण म्हणू. आता त्या ऑनलाईनमध्ये अनरिअल लाईफ पण तितकंच आहे, पण रिअल लाईफ हे जगायचं आहे. शिक्षण याचा अर्थ काय? शिक्षणाचा अर्थ अनुभव आहे. तुम्ही त्या अनुभवातनं गेल्यानंतर तुम्हाला मिळणारं जे सेन्सिटिव्हिटी आहे ते शिक्षण आहे. आणि ते शिक्षण हे आत्मभान येण्यासाठी त्या अनुभवातनं जाणं हे गरजेचं असतं. आणि हे शिक्षण साधारणपणे 13व्या वर्षापर्यंत मुलांना द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर कदाचित त्यांना जेव्हा भान येतं त्यावेळेला त्याचा वापर आणि गैरवापर याची सीमारेषा त्यांना कळते. आणि ती सीमारेषा ज्या वेळेला कळते त्यावेळेला त्याचं एक्सपोजर त्यांना जर झालं तर काही हरकत नाही. कारण एक साधी गोष्ट माझ्या बाबतीत जे घडलं ते मी सांगतो तुम्हाला. माझ्या बाबतीत जे मी हे इंटरनेट हे ते याचा वापर जे करायला लागलो 90च्या दशकामध्ये, माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये लक्षात आलं की त्याच्यामध्ये होणारे फ्रॉड्स जे आहेत ते सुरुवातीलाच मला ईमेलवरनं समजायला लागले की लोक याचा गैरवापर करतात कारण आपण एकमेकाला ओळखत नाही. त्यामुळे एकमेकाला ओळखत नसलेल्या माणसाशी ईमेल करणंच मी सोडून दिलं. ज्या माणसाला मी ओळखतो त्या माणसाशीच मी ईमेल करणार. परंतु हे भान येण्यासाठी मला अगोदरचं नॉलेज होतं, कारण मी खरं आयुष्य जगलो होतो. आता खरं आयुष्य जगण्याची संधी न देणं की देणं हा इथं प्रश्न आहे. आणि तो प्रश्न तुम्ही तुमच्या मुलांना दिला पाहिजे. खरं आयुष्य जगण्याची त्यांना 13-14 वर्षापर्यंत संधी द्या आणि त्याच्यानंतर ह्या शिक्षणाला तुम्ही बळी पडा. तोपर्यंत त्याला बळी पडू नका अशी माझी समाजाला विनंती आहे. हल्लीच्या मुलांना तुमच्या पिढीमध्ये जे दुःख, हाल किंवा शिक्षण मिळवण्यासाठी जे कष्ट होते ते दिसत नाहीत. आज गाडी दारामध्ये येते, जेवणाचा डबा रेडीमेड तयार असतो, कधी पिझ्झा हवा तर पिझ्झा मिळतो आणि ती मुलं रेडीमेड शाळेमध्ये जातात. तर हे एक कृत्रिम जीवन चालू झालेलं आहे. त्याच्यावर तुम्ही उपाय म्हणून काय सांगाल? त्याच्यावर उपाय म्हणजे मुलाची स्वप्न मुलाला बघायला शिकवा. मुलाला मोठं करण्याच्या बाबतीत एक जो सगळ्यात जगातला मोठा फिलॉसॉफर आहे खलील जिब्रान म्हणून, तर खलील जिब्रानने फार सुंदर त्याच्या मुलांच्या वाढीबद्दल एक वाक्य लिहिलं आहे. आणि ते वाक्य काय आहे की पाखराच्या पंखामध्ये बळ येईपर्यंत त्यांचं संगोपन तुम्ही करा, परंतु ते बळ आल्यानंतर आणि ती उडायला लागल्यानंतर त्यांच्या उडण्याची दिशा आणि त्यांचं रडर तुम्ही म्हणू नका. त्याच्यात सगळं काही आलं. तर मुलांचं संगोपन कधीपर्यंत करायचं आणि मुलांना त्यांच्या स्वतःच्या बळावर कधी सोडायचं याचं भान तुम्हाला असलं पाहिजे. आणि याला तुम्ही सत्याचा प्रयोग म्हणा का काही म्हणा, मी माझ्या 3 मुलांच्या बाबतीत केलं. त्यांचे सर्व निर्णय साधारणपणे त्यांचं भान आल्यानंतर त्यांना घेऊ दिले मी. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, आज तुमच्यासमोर ज्याला मतीन सर म्हटलं जातं तो आज कार्डिओलॉजिस्ट आहे. परंतु वयाच्या साधारणपणे माझ्या मते तो 12 वर्षाचा होता त्यावेळेला. आणि तो एका समर कॅम्पला, क्रिकेटच्या कॅम्पला गेला होता. तिथे बरीच 150-200 मुलं होती त्या कॅम्पमध्ये. आणि त्या 150-200 मुलांमध्ये एक 3 मुलं रेग्युलर ट्रेनिंगसाठी निवडली गेली. क्रिकेट अकॅडमीने निवडली पुण्याच्या, पुणा क्लब म्हणून. आणि त्याच्यामध्ये त्याची निवड झाली. आणि त्या निवडीनंतर त्याचा अट्टहास होता की बाबा मला क्रिकेट खेळायला जायचं आहे. तर या गोष्टीला सर्व घरातल्या लोकांचा, माझ्या मित्रांचा पूर्ण विरोध होता. तू हे काय करतोयस?
म्हटलं एक लक्षात घ्या, तो स्वतःसाठी करत असलेला विचार चुकीचा आहे का बरोबर आहे हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. तो त्याचा विचार आहे. कदाचित तो विचार चुकीचा आहे त्याला 6 महिन्यांनी कळेल, 4 महिन्यांनी कळेल, 8 महिन्यांनी कळेल, 4 वर्षांनी कळेल. तो ज्या वेळेला विचार बदलेल त्यावेळेला उशीर नक्कीच झालेला नसेल. कारण त्याला एक जीवनातली, ज्याला आपण डिसिप्लिन लाईफ काय असतं हे तोपर्यंत समजलेलं असेल. कारण क्रिकेट अकॅडमी हे काय गमतीचं गंमत नाही आहे. इथे सकाळी त्याला 5:30 वाजता जावं लागणार आहे. 5:30 वाजल्यापासून 6-6:30 वाजेपर्यंत त्याला स्वतःचं फिटनेससाठी काम करावं लागणार आहे आणि 6:30ला त्याच्या हातात बॅट मिळणार आहे. त्याने त्याच्या 10वी पर्यंत आपलं क्रिकेटचं करिअर म्हणून खेळला. त्या करिअरमध्ये तो शाळेतर्फे खेळला, तो महाराष्ट्राच्या त्या ह्याच्यामधनं खेळला, महाराष्ट्र कुठली ती टीम होती त्याच्यामधनं खेळला. त्या टीम बरोबर तो इंग्लंडला गेला, लॉर्ड्सवर पण खेळला. आणि ज्या वेळेला त्याचं 10वी पास झाला त्यावेळेला त्याने मला फोन केला, पप्पा तुमच्याशी मला काही बोलायचं आहे. म्हटलं काय बाळा, काय बोलायचं आहे तुला तर म्हटलं ॲडमिशन तिथं SP कॉलेजने ठेवलेली आहे कारण तू त्यांचा क्रिकेटचा प्लेअरच आहेस. आणखी तुला काय बोलायचं आहे? नाही मला वेगळं बोलायचं आहे. म्हटलं ठीक आहे आपण बोलू. म्हणून एका रविवारी आम्ही बसलो आणि त्याच्याशी चर्चा केली. तो म्हटलं पप्पा मला क्रिकेट करिअर म्हणून नाही खेळायचं, छंद म्हणून आजपर्यंत जोपासला, पण इथे करिअर म्हणून खेळायचं तर भारतातल्या 10-11 खेळाडूंमध्ये मला पोचावं लागेल. कारण त्यावेळेला हे सगळं बाकीचे हे उपलब्ध नव्हते, फक्त रणजी आणि क्रिकेट, टेस्ट क्रिकेट, याच्या पलीकडे काहीच नव्हतं. आणि त्याने आपला ट्रॅक बदलला. म्हटलं बघ तू जो आत्तापर्यंत ग्राउंडवर वेळ देत होतास तो वेळ तुला लायब्ररीत काढावा लागेल. आणि तो लायब्ररीत जर तू वेळ दिलास तर तुझ्याकडे बुद्धिमत्ता आहेच, मला काही त्याच्याबद्दल हे नाही. कारण तू अनेक गेम्समध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवलेला आहेस, अनेक पारितोषिक मिळवली आहेस. तुझी शाळेच्या क्रिकेट टीममधनं खेळताना मतीन प्रकार सेव्ड NMB फ्रॉम डिझास्टर एवढी हेडलाईन सुद्धा आलेली आहे. तर त्यामुळे तुझ्याकडे क्षमता आहे, परंतु तिकडची क्षमता तुला इकडे ट्रान्सलेट करावी लागेल आणि हे तुझी जबाबदारी. ह्याच्यामध्ये मी तुला मदत नाही करणार, हे लक्षात ठेव. तर म्हणून ठीक आहे पप्पा, ही माझी जबाबदारी. त्याने 92% मार्क मिळवले, मेडिकलला गेलो होतो. मुलांचं करिअर हे त्यांचं करिअर आहे, त्याचं स्वप्न मी नाही बघायचं. मी जर त्यांच्यासाठी स्वप्न बघितलं तर ते चुकतं. मग इथं कुठेतरी मिसमॅच होतो, डिस्पॅरिटी होते. त्यामुळे त्याचं करिअर तो घडवतोय, माझा त्याच्यात सहभाग आहे फक्त. म्हणजे लोकांना असं वाटत असेल तो माझा मुलगा म्हणून डॉक्टर झालाय, मुळीच नाही झालेला तसा. मी त्याला त्याचं करिअर स्वतः घडवून दिलं. परंतु ज्या वेळेला तो लॉर्ड्सवर खेळला त्यावेळेला लॉर्ड्सवर खेळण्याचा आत्मविश्वास जिथं ज्याला असतो त्याला रत्नागिरीच्या ग्राउंडवर खेळण्याचा आत्मविश्वास काय द्यायला कोणी द्यायला पाहिजे का? नको द्यायला ना. परंतु हे भान मला माहिती होतं की कुठल्या प्लॅटफॉर्मवर तो खेळतोय आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवर. लॉर्ड्सवर ज्यावेळेला त्याला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाला तेव्हा स्वराज पॉलकडनं त्याला अवॉर्ड मिळालं होतं. ते मिळाले त्यावेळेचे 15 पाऊंड त्याने आजही जपून ठेवलेले आहेत. सांगण्याचा उद्देश काय की ही मुलांची बघायची स्वप्न, त्याला स्वप्न बघायला शिकवतो मी. डेफिनेटली स्वप्न बघायला शिकवताना तेंडुलकरचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवा, पण तेंडुलकर कसा घडतोय हे पण बघायला की एखादा मोठा डॉक्टर कसा घडतोय हे कसं त्याच्याकडे बघायचं कसं, आणि तसं त्याचं मोठेपण काय आहे हे पॉझिटिव्हिटी आहे. त्याचे निगेटिव्ह पण असतील, आपल्याला काय करायचं त्या निगेटिव्हिटीशी, आपल्याला काही घेणं नाही त्याच्याशी. एक साधी गोष्ट सांगतो, ज्या वेळेला आम्ही एक मिनिट तर मुलांना घडवताना त्यांना स्वप्न बघायला शिकवली पाहिजेत आपण. आणि ती स्वप्न बघताना मोठी स्वप्न बघा, पण मोठी स्वप्न बघण्यासाठी तेवढेच कष्ट करण्याची तयारी सुद्धा ठेवा, याचं भान ठेवावं लागतं. मुलांच्यावर समाज सुद्धा एक वाईट इन्फ्लुएन्स टाकत असतो आणि तो तुम्हाला टाळता आला पाहिजे. आता हा टाळायचा कसा हे मी केलं, परंतु मी काही ते फार चांगलं केलं की वाईट केलं हे मला माहित नाही. मी तुम्हाला प्रसंग सांगतो. ज्या वेळेला आम्ही घर बांधलं, रत्नागिरीत आमचं घर नव्हतं, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. आम्ही घर बांधलं त्यावेळेला अनेक लोक आमच्याकडे घर बघायला यायची वगैरे वगैरे, काही नातेवाईक सुद्धा यायचे.
आमच्याकडे एक नातेवाईक येऊन बसले होते. संध्याकाळची वेळ होती. मुलं खेळून घरात आत येत होती आणि आई त्यांच्यावर त्यांच्या नेहमीप्रमाणे, चला आता बाथरूमला जा, आंघोळ करा, कपडे बदला आणि खाली या, जेवण झालं की अभ्यासाला बसा, हे सगळं सांगत होती. आणि हे करत असताना ती मुलं कदाचित कोणीतरी आले गेस्ट म्हणून थोडीशी रेंगाळत होती. तर मी त्यांना इशारा करत होतो, जा तुम्ही म्हणून. पण त्या गेस्टनी एक वाक्य बोलले, अरे काय तुम्हाला काय करायची गरज आहे, आईवडिलांनी एवढं केलंय. म्हटलं साहेब माफ करा, माझ्या मुलाला असलं काही तुम्ही ज्ञान देऊ नका, तुम्ही फार ज्ञानी आहात. परंतु माझ्या मुलाला मी सांगेन की बाबा आईवडील करतायत त्याच्यापेक्षा जास्त कष्ट करायला शिका, त्याच्यापेक्षा अधिक तुम्ही हे करा आणि कृपा करून माझ्या मुलांना परत असं तुम्ही सांगू नका. मी तुमच्याशी गप्पा मारताना असंही ऐकलंय की आजच्या मुलांना सेल्फ डिपेंडेंट राहणं आवडत नाही. आपलं जेवलेलं ताट आपण धुवायचं, आपले कपडे आपण धुवायचे, हे जमत नाही. तर हे प्रयोग पण तुम्ही केलेत का, की याबद्दल तुमचं काय मत आहे? हे करतो प्रयोग. याचं कारण असं की आता हे ज्या वेळेला मी सांगितलं तुम्हाला की ह्या मुलांना मी ज्या वेळेला पाठवलं, माझ्या थोरल्या मुलीला मी इथे लांजाच्या आश्रमामध्ये पाठवलं होतं. तिथं 7 दिवस राहून आल्यानंतर ती हे शिकून आली की आपलं ताट आपण विसरायचं असतं, आपले कपडे आपण धुवायचे असतात. त्यामुळे ही मुलं ज्या वेळेला हॉस्टेलला गेली त्यावेळेला ह्यांना काही कठीण पडलं नाही. तेव्हा ह्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांना मला टेकू लावावा लागला नाही किंवा त्यांच्यासाठी मला काही व्यवस्था जोडावी लागली नाही. तसंच माझा मुलगा ज्या वेळेला अनेक ठिकाणी फिरत होता मॅचसाठी किंवा ह्याच्यासाठी, त्यावेळेला काही ठिकाणी ज्या वेळेला अगदी ज्युनियर स्टेज होती त्यावेळेला त्यांना हॉस्टेलमध्ये राहावं लागायचं, कुठल्या तरी शाळांमध्ये राहावं लागायचं इंटर स्कूल मॅचेस खेळताना. पण त्यावेळेला जमिनीवर झोपणं, आपले कपडे आपणच हे करणं, आपली ताट आपणच विसरणं, याहीपेक्षा मोठा अनुभव तो जो 1.5 महिना इंग्लंडची टूर करून आला, इंग्लंडमध्ये जो खेळून आला, तो मोठा अनुभव होता. तिथे तर या मुलांना सपोर्ट काहीच नव्हता, कुठलं फंडिंग नव्हतं या मॅचेससाठी. आणि त्या मॅचेससाठी कुठनं पैसे गोळा करणं म्हणजे ते बिचारे स्पॉन्सर शोधायचे या मुलांचं तिकीट काढण्यासाठी. इथपासून त्यांची तयारी असायची. कारण त्या काळामध्ये आजची जी IPL हे ते सगळं जे आहे, मी याच्यातला पैसा क्रिकेटमधला जो आला तो नंतर आला, तेव्हा पैसा नव्हता तिथे हा स्पोर्टच होता त्यावेळेला. तर त्यामुळे हे सगळं भान त्या मुलांना आहे. इंग्लंडला गेले तर तिथे त्यांनी इकडनंच कोणती सरांची कोणती नातेवाईक होती मावशी, तिला नेलं होतं. मग ती बिचारी पोळ्या वगैरे लाटायची, तिला हे मुलं मदत करायची. खेळून आल्यानंतर आपले कपडे आपणच धुवायची. तर हे भान वेगळ्या पद्धतीने येत नाही, हा अनुभव द्यावा लागतो मुलाला. आणि हे अनुभव असलेली मुलं नंतर हे त्यांना शिकवावं लागत नाही. त्यामुळे माझी मुलं ऑटोमॅटिकली त्यांच्या मुलांना आता सांगतात ताट उचलायचं, आपण ठेवायचं. तर हे प्रयोग तुम्हाला केलेच पाहिजे. आणि हे प्रयोग करण्यासाठी तुम्ही असं म्हणाल की हे आर्टिफिशियल होईल तर नाही होणार. मुलाला त्या अनुभवातनं जाऊ द्या. अनेक ठिकाणी असे कॅम्प्स असतात, अनेक ठिकाणी अशी शिबिरं असतात. पण त्या शिबिरामध्ये आपल्या मुलांना आपण एनकरेज करून पाठवणं, कारण त्या काळामध्ये मुलांना कळत नसतं त्यातलं चांगलं काय वाईट काय. त्यांच्याकडे एक नाविन्य असतं, काहीतरी मला नवीन करायचं आहे. पण ते नवीन करायला संधी देत असताना आपण मोठ्या माणसांनी हे ठेवलं पाहिजे की कुठल्या शिबिरामध्ये यांना आपण पाठवायचं आणि कुठे नाही पाठवायचं. तर डॉक्टर मतीन प्रकार गेली 10-15 वर्षापासून माझे चांगले मित्र आहेत, आमचे चांगले रिलेशनही आहेत. मला आज कळलं की तुम्ही त्यांना भांडी सुद्धा घासायला लावली. म्हणजे हा एक मी डॉक्टरांचा मुलगा आहे म्हणून त्याला सवलत देणं हे समाजामध्ये चालले की आमच्याकडे पैसा आहे आणि त्यासाठी हे करणं. पण डॉक्टर रत्नागिरीमध्ये तुम्ही सेवाभावी वृत्तीने इथे दवाखाना चालू केला. पण आज एक अशी परिस्थिती मला जाणवली की जी गंभीर आहे आणि त्याबद्दल मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. डॉक्टर हा काही देव नाहीये आणि देवदूतही नाहीये. तर काही वेळा माणूस आहे त्याच्यातून चुकाही होतात, हे ग्राह्य धरलं पाहिजे. आणि तरीही कधी कधी हल्ले होतात, कधी कधी डॉक्टरांना टार्गेट केलं जातं. आणि अशी रत्नागिरीमध्ये एक वेळ आली की मला सांगायला दुःख वाटतं की डॉक्टर पावसकर नावाचे डॉक्टर इथं जे बरीच वर्षी त्यांनी आयुष्याची घालवली, रत्नागिरीकरांची सेवा केली आणि काही गोष्टीमध्ये
मी प्रतिकात्मक बोलतोय, हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चालू आहे. तर डॉक्टरांनी पैसा कमवला पाहिजे हे सत्य आहे आणि पैसा कमवताना त्यांना भानी आहे हे सत्य आहे. पण काही समाज माध्यम, काही लोक त्याचा गैरफायदा घेतात, त्याचं भांडवल करतात. इव्हन हा पैसा कमवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करतात, ब्लॅकमेलिंग करतात. काही वेळा अशाही घटना घडतात, 60-70 लाख रुपये त्यांच्याकडून वसूल करण्याचा प्रयत्न करतात. हे एक समाजाचं डॉक्टरांच्याकडे बघण्याचं चित्र बदलत चाललेलं आहे. ज्यावेळेला परका डॉक्टरांनी, मॅडमनी हे हॉस्पिटल चालू केलं तर लोकांची धारणा अशी होती की अरे डॉक्टरांना मी मदत केली पाहिजे. माझ्या रत्नागिरीमध्ये आज ह्या सोयी नाही आहेत, ह्या सोयी हे उपलब्ध करतायत आणि म्हणून मी जागा दिली पाहिजे, म्हणून मी पैसे दिले पाहिजेत, म्हणून त्यांना काही लागणाऱ्या गोष्टी दिल्या पाहिजेत. ही जी भावना लोकांची होती ती आजकाल या कमर्शियलायझेशनमुळे, काही डॉक्टरांच्या चुका असतील, मी नाही म्हणत नाही, काही डॉक्टर असतील असे की पैसे कमवण्याच्या नादामध्ये बरंच काही करत असतील, पण 100% डॉक्टर असे नाही आहेत. तर हा एक वेगळा पेंडा रत्नागिरीमध्ये पाडला गेला, पडला. आणि कदाचित आज आमचं सिव्हिल हॉस्पिटल असं आहे की न्यायालयानं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं की तुमच्याकडे डॉक्टर यायला तयार नाही आहे. तर समाजामध्ये एक डॉक्टरांच्याकडे बघण्याचं जे चित्र आहे ते बदलणं गरजेचं आहे. रत्नागिरी हा खरोखर दुर्गम भाग आजही आहे. जरी आपण म्हटलं कितीही सुधारणा झाल्या तरी चांगले डॉक्टर इथे टिकायला तयार नाही आहेत. आज तुमच्यासारखा एक इंग्लंडला जाण्याची संधी मिळालेला डॉक्टर, म्हणजे आम्ही असंच म्हणू की परदेशातला डॉक्टर आमच्या इथं सेवेला आम्हाला उपलब्ध झालेला आहे. पण चांगले डॉक्टर आमच्या इथे येणं गरजेचं आहे, चांगले डॉक्टर सिव्हिलला येणं गरजेचं आहे. आणि हे जे एक विदारक चित्र आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल लोकांना? कसं आहे की ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. याच्यामध्ये एक जे जागतिक सत्य आहे की जग हे कॅपिटलिझमकडे चाललंय आणि ज्या वेळेला जग हे कॅपिटलिझमकडे चाललंय त्यावेळेला कुठल्या तरी एका समाज घटकाने काहीतरी वेगळं करावं ही अपेक्षा चुकीची आहे. आणि प्रत्येक समाज घटक आज त्याच कॅपिटलिझमच्या मागे धावतोय. आता कॅपिटलिझमच्याकडे धावण्याची जी प्रक्रिया आहे, या धावण्याच्या प्रक्रियेमध्ये ही आपल्यासाठी एक संक्रमण अवस्था आहे, म्हणजे ज्याला आपण पासिंग फेज म्हणतो. तर ती पासिंग फेजमधनं पास होताना अशा प्रकारचे घोटाळे होणार आणि त्याच्याबद्दल काही फार मोठं वाईट वाटून घ्यायचं कारण नाही किंवा आनंद मानायचंही कारण नाही. कारण ज्यावेळेला हे तुम्ही मागता सांगितलेला प्रसंग सांगितला त्यावेळेला मीच मध्यस्थी केली होती आणि शेवटी आपले लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या माध्यमातून आणि तुमची जी समाज माध्यमं आहेत त्यांच्या माध्यमातून हा विषयाला मध्य मार्ग काढून जी दुही पडत चालली होती, समाज आणि डॉक्टर, समाज आणि प्रसारमाध्यमं. कसं आहे की प्रसारमाध्यमांसाठी सुद्धा हा एक संक्रमण अवस्थेचाच काळ आहे. प्रसारमाध्यमं आत्ता कुठे कुठे ज्याला आपण म्हणतो की त्यांचं बालपण ओलांडून ह्याच्यामध्ये येत आहेत. आता बालपण ओलांडताना जे काही होणारे घोटाळे आहेत ते त्यांच्या बाबतीतही होणार आहेत, म्हणून त्यांच्यावर टीका करून काही होणार नाही. कारण काय आहे की प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक आपल्याला म्हणता येईल प्रोफेशनला आपल्याला एक शिक्षणाचा काळ द्यावाच लागतो आणि त्या शिक्षणाच्या काळातनं प्रत्येक जण जातो आणि त्या काळातनं जात असणारे हे जे काही घोटाळे आहेत त्याच्याकडे ठीक आहे, ते दुःखद आहेत, वाईट आहेत, पण एक दुर्लक्ष करायला आपल्याला शिकलं पाहिजे. त्यामुळे तेवढंच त्याच्याकडे लक्ष द्यायचं. याच्या पलीकडे त्याचा काही फार मोठा इम्पॅक्ट ज्याला आपण म्हणतो समाजावर घडून घेण्याचे काही कारण नाही. त्यातनं आपण बाहेर पडणार आहोत, नवीन शिकणार आहोत. कारण ह्या कोरोना काळामध्ये आपल्याला सगळ्यात मोठं जर काही शिकवलं असेल तर माणूस माणसाच्या जवळ किती आहे आणि तो माणूस माणसाच्या जवळ यायला लागला आहे. माणसाची क्षमता काय आहे हे ओळखायला लागलं आहे आणि ती क्षमता ओळखल्यानंतर क्षमतेला सलाम करणारा माणूस ज्या वेळेला निर्माण करू आपण त्यावेळेला चांगला समाज घडेल. पैशाला सलाम करणारा माणूस ज्या वेळेला आपण घडवतो त्यावेळेला तो नेहमीच चांगला समाज घडेल असं नाही सांगतो. पैसे कमवणारी माणसं खूप मोठी असतात, त्याच्यात काही वादच नाही. त्यांच्याकडे काहीतरी असतं म्हणूनच ते पैसे कमवतात. ते काही कोणाला लुटत नाही. म्हणजे जो समाजाचा समज असतो की हे लुटतायत, खोटं आहे. की मला आज त्या सर्व मोठ्या मंडळींबद्दल, ते टाटा असतील, बिर्ला असतील, कोणी असतील, त्या सगळ्याबद्दल तितकाच आदर आहे. कारण त्यांचं मोठेपण त्यांच्या असणाऱ्या विचारांमध्ये आहे. कुठलाही माणूस
त्याच्या वैचारिकतेमुळे मोठा झालेला असतो, त्याच्या पैशामुळे तो मोठा झालेला नसतो. म्हणजे किंबहुना त्याला स्वतःच्या पैशाचं भानही नसतं. ही सगळी माणसं तुम्ही मोठी आहेत, कारण ह्यातल्या काही लोकांना मी फार जवळून बघितले. सुदैवाने एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला. मी एकदा बँगलोरहून चेन्नईचा प्रवास करत होतो. लोकल फ्लाईट होती ती, आणि त्या फ्लाईटमध्ये माझ्या मागच्याच बाजूला एक कोणतरी सारखा ओळखीचा माणूस बसलाय असं मला वाटत होतं. मला काही सुचत नव्हतं सारखं की हा माणूस ओळखीचा आहे, याला आपण ओळखतो, हा माणूस ओळखीचा आहे, याला आपण ओळखतो. आणि मी इकॉनॉमी क्लासमध्ये होतो. ज्यावेळेला ते उतरले चेन्नईला, त्यावेळेला मी त्या फ्लाईट अटेंडंटला विचारलं, म्हणजे ग्रस्त कोण होते आणि ओळखलं नाही त्यांना तुम्ही? म्हटलं नाही. पण हे अझीम प्रेमजी होते. अझीम प्रेमजी एवढा मोठा माणूस जो स्वतःची फ्लाईट खरेदी करू शकतो, स्वतःच्या फ्लाईटमधून फिरू शकतो, तो एका इकॉनॉमी क्लासमधून फिरतोय. आणि त्या काळामध्ये त्यांच्या हातात काय होतं, एक मोठं भलं पुस्तक होतं, आणि ते सतत त्या पुस्तकात दडलेले होते. म्हणजे ही वॉज बिझी. म्हणजे एका मोठ्या माणसाची लालसा काय असते? ज्ञान, नवीन ज्ञान. आता तो वाचतोय म्हणजे काय वाचतोय? नवीन ज्ञानाचं कुठलं तरी झालं तो वाचतोय ना. तर हे शिकण्यासारखं आहे. आणि हे आपला सर्व समाज ज्या वेळेला शिकत जाईल त्यावेळेला एक चांगला समाज नक्की घडेल. रत्न म्हणजे निराश होण्याचं कारण नाही. नैराश्याचा काळ येतो, बरोबर आहे. जसं आत्ता आपण नैराश्यबद्दल चाललो आहोत, की आत्ताचं नैराश्य काय आहे की जो तो माणूस आपल्या क्षमतेप्रमाणे काम करू शकत नाही. पण आता माझ्या घरातलीच अवस्था सांगतो मी तुम्हाला. ज्या वेळेला ही नैराश्यावस्था वाढत चालली त्यावेळेला मी माझ्या मुलाला सांगितलं, बाबा रे, मी डॉक्टर झालोय, ह्या लोकांना सेवा देण्यासाठी झालोय, मी घरी बसण्यासाठी डॉक्टर झालेला नाही. त्या शासनाने कितीही नियम काढले की सिनियर सिटीजननी घरी बसलं पाहिजे, मी घरी बसणार नाही. मी माझी काळजी घेऊन माझ्या एक खुर्चीवर येऊन बसणार आहे आणि मी सेवा देणार आहे. आणि हे ज्या वेळेला त्याला कळलं त्यावेळेला तोही त्या याच्यामध्ये उतरलाच ना, की आपण कशासाठी निर्माण झालोय हे भान तुम्हाला जर नसेल तर पैसे कमवणं हा माझा उद्देश आहे, बरोबर आहे, पण तो पोटापाण्याचा होत आहे. त्याच्यासाठी मला रोज काम करण्याची काही गरज नाही आहे. आउटकम आहे. हां, तो फक्त त्यातनं मिळणारा आउटकम आहे. परंतु तो आउटकम हे केवळ माझं उद्दिष्ट आयुष्याचं असू शकत नाही. माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट ज्या वेळेला मी ठरवतो त्यावेळेला माझ्या जगण्याचा मार्ग ठरवतो. आणि त्या मार्गक्रमणासाठी एक वैचारिक बैठक प्रत्येक माणसाची असते. म्हणजे त्यावेळेला मी नेहमी म्हणतो, व्हॉट अ मॅन इज व्हॉट ही थिंक्स. माणूस स्वतःबद्दल काय विचार करतो ते तो असतो. तो कधीच ते होऊ शकत नाही की मला अंबानी व्हायचं म्हणजे अंबानी होऊ शकत नाही. किंवा मला अंबानीबद्दल मला आदर असेल तर कदाचित त्या दृष्टीने मी मार्ग काढू शकेन. पण अंबानींचा द्वेष करून मी कधीही अंबानींकडनं एकही गोष्ट शिकू शकणार नाही. कसं आहे की अंबानींचं पॉझिटिव्ह बघा तुम्ही, टाटांचं पॉझिटिव्ह बघा, त्यांचे निगेटिव्ह आपल्याला काय घेणे. प्रत्येक माणसाकडे, माझ्याकडे निगेटिव्ह गोष्टी असणार आहेत, 10 गोष्टी असतील. माझं निगेटिव्ह शोधायचं असेल आणि त्याच्यावर तुम्ही जर हे करायचं, उद्या माझ्यावर तुम्ही काय माझा काहीतरी काटा काढायचा किंवा काय काढायचं असेल कोणाच्या मनात, तर तुम्ही कोणी काय माझ्याबद्दल विरोधी छापायचं म्हटलं तर 10 गोष्टी सापडतील तुम्हाला माझ्या विरुद्ध छापायला. पण हे छापणं महत्त्वाचं आहे समाजाच्या दृष्टीने, की माझी वैचारिक बैठक छापणं महत्त्वाचं आहे, हे ज्याने त्याने ठरवायचं. त्यामुळे मी कधी कधी म्हणतो की बाबा हे आता माझे विचार हे कालबाह्य व्हायला लागले. तेव्हा कालबाह्य झालेल्या माणसाला कोणी ऐकून घे. मला अनेक माणसं सांगतात, सर तुम्ही काहीतरी लिहा. म्हटलं मी लिहायला तयार आहे, पण त्याला वाचक हवा ना. की लेखणी माझी कधीही तयार आहे, कारण मला दुसरा तोच छंद आहे. मी काही करत नाही दुसरं. ज्यावेळेला मी मोकळा असतो त्यावेळेला वाचत तरी असतो किंवा लिहित तरी असतो. तर हे दोन्ही छंद मी जोपासतोय. परंतु ते लिहिलेलं लिखाण लोकांना वाचनीय पण वाटलं पाहिजे. की जसं बाबा पु ल देशपांडेंनी लिहिलं, त्यांना कुठे आत्मविश्वास होता की ज्या वेळेला पु ल देशपांडेंनी लिहिलं, पण लोकांनी ते ॲप्रिशिएट केलं म्हणून पु ल देशपांडे आणखी लिहिते झाले ना. बरोबर आहे ना, की पु ल देशपांडे झाले, बरोबर आहे. पण पु ल देशपांडेंना पु ल देशपांडे लोकांनी केलं.
तर असे पु ल देशपांडे कसं निर्माण करता येतील, असे टाटा कसे निर्माण करता येतील, असे अंबानी कसे निर्माण करता येतील, ही व्यवस्था समाजाने जोपासायची किंवा हा समाजाने करायचा भाग आहे. त्याच्यावर मी काय मार्गदर्शन करणार असं आहे. खरं तर औषध हे कडू असतं, पण आजारी पडल्यानंतर तेच औषध माणसाला बरं करतं. तसे सर जरी म्हणाले की माझे विचार कालबाह्य आहेत, पण ते कालबाह्य नाही आहे, तर ते कडू जरूर आहे, पण आजच्या समाजामध्ये जे काही पसरत चाललेलं आहे त्याच्यावरती ते गुणकारी आहेत, ते खरं औषध आहे. आणि खरं या विचारांची आज तरुणाईला आणि आपल्या नव्या पिढीला गरज आहे. तरी हा जो कोरोनाचा काळ होता त्यामध्ये असं म्हटलं जातं की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, मग तो श्रीमंत असो गरीब असो, प्रत्येकाला घरी सुद्धा यायला नशीब मिळालं नाही किंवा आपल्या घरच्या लोकांना त्या माणसाला बघण्याचं नशीब मिळालेलं नाही. तर आपण सगळे त्या निधी नावाच्या, एका परमेश्वर नावाच्या, अल्ला नावाच्या, येशू नावाच्या किंवा त्या एका पराधीन शक्तीच्या अधीन आहोत, आणि ही जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. तर हा जो कोरोनाचा कालावधी होता, काही लोक याला घाबरून गेले, काही लोकांनी यातून मार्ग काढला, तर याबद्दल लोकांना तुम्ही काय सांगा? कोरोनाचा काळ मी माझ्या दृष्टिकोनातून एक शिक्षणाचा काळ घेतला. कारण कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने मला एक विद्यार्थी व्हावं लागलं. सुरुवातीच्या वेळेला संभ्रमावस्था ही होती की याच्याबद्दल असणारं ज्ञान फार तुटपुंज होतं आणि पूर्वी असणारं ज्ञान आज उपयोगाला येणारं नव्हतं. त्यामुळे जास्तीत जास्त वाचन या काळामध्ये मला करावं लागलं आणि ते मी करत राहिलो. त्यामुळे आज अद्ययावत काय आहे, काल लोकांचा अनुभव काय होता याच्यावर ठरत होतं. त्यामुळे सतत मित्रांशी संपर्कामध्ये राहणं, इथल्या किंवा परदेशातल्या, आणि सर्व डॉक्टर मित्र ज्या ज्या ठिकाणी आहेत माझे, त्यांच्याशी संपर्कात राहणं, नवीन नवीन जे काही प्रबंध येत आहेत ते ऑनलाईन वाचत राहणं आणि त्यातून मार्गदर्शन करत राहणं, हा माझ्यासाठी मोठा प्रयत्नाचा काळ होता. म्हणजे जेव्हा लोक म्हणतात की आम्हाला काहीच करण्यासारखं नव्हतं, त्यावेळेला मी जवळजवळ 24 तास बिझी होतो. याचं कारण हॉस्पिटलमध्ये 5-6 तास काम करायचो मी, आणि घरी गेल्यानंतर उरलेला अभ्यासाचा काळ असायचा, लोकांशी संपर्क करण्याचा काळ असायचा, आणि मग त्यातून मग आपल्या डॉक्टर मंडळींना काय मार्गदर्शन करता येईल यासाठी मग मी वेबिनार केला. आणि त्या वेबिनारमधनं लोकांमध्ये, आमच्या डॉक्टर मंडळींमध्ये जागृती करून बाबा त्यांनी कशा पद्धतीने काम करता येईल याचा एक आत्मविश्वास त्याला द्यायचा प्रयत्न केला. आणि त्या आत्मविश्वासातून मग लहान लहान ठिकाणी लोक काम करायला लागले, आणि त्या काम करण्याच्या ह्याच्यातून एक सुरुवातीचा काळ असा होता की कोणी ह्याच्यात उडीच मारायला तयार नव्हता. त्याच्यात अनेक गोष्टी होत्या की संभ्रमावस्था कशामुळे होती की एक तर ज्ञान नाही, म्हणजे सायन्स अजून त्यातलं एक्सप्लोअर झालं नव्हतं, एक पूर्वीचा अनुभव नाही. त्यामुळे ही जी भांबावलेली अवस्था होती फार काळ चालली, आणि त्या भांबावलेल्या अवस्थेतनं बाहेर येता येता जवळजवळ 2-3 आठवडे गेले. आणि त्या 2-3 आठवड्यानंतर आमचा एक मित्रांचा ग्रुप तयार झाला, ज्या मैत्रीच्या ग्रुपमधनं आम्ही त्याच्यावर पोस्ट करायला सुरुवात केली की बाबा काय मार्गदर्शन लोकांना करता येईल, आणि असे ग्रुप्स आम्ही जोपासले. त्या ग्रुपमध्ये मग आपला जो एपेक्स ग्रुप आहे, जो स्टेटला ॲडवाईस करत होता तो होता. त्याच्यानंतर आमचं फिजिशियन लोकांचं एक मंडळ होतं, आमची कोकण असोसिएशन ऑफ फिजिशियन्स, ज्याचा खऱ्या अर्थाने मी पायोनियर प्रेसिडेंट आहे, मीच ती स्थापन केली. कोकणातल्या लोकांची जी फिजिशियन लोकांची असोसिएशन आहे ती 2000 साली मी स्थापन केली, आणि त्याचा फाउंडर प्रेसिडेंट म्हणून 2 वर्ष मी काम केलं. आणि त्याच्यानंतर आता नवीन सगळी बॉडी काम करते, पण आजही मला ते मार्गदर्शक म्हणून बोलवतात. मला आनंद आहे की अजूनही ते लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. तर या सगळ्यातनं आम्ही एक नवीन स्ट्रॅटेजी किंवा नवीन हे करत गेलो, आणि पूर्वीचा जो इथे होणारा जो काही दृष्टिकोन होता, निगेटिव्हिटी होती, हे साधारण 4-6 आठवड्यानंतर ही निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटीमध्ये कशी कन्वर्ट करता येईल याबद्दल आम्ही योजना आखत गेलो, शासनाला सूचना करत राहिलो, शासन त्या स्वीकारत गेलं. रत्नागिरीच्या बाबतीतच बोलायचं झालं तर रत्नागिरीने मला खरंच आश्चर्य वाटलं की एक 100 बेडचं चांगलं कोरोना हॉस्पिटल उभं केलं 2 महिन्याच्या काळामध्ये. आता बघा तुम्ही की ज्या शासनाला आपण ना करता म्हणतो किंवा काही करतो, त्या शासनाने करून दाखवलं.
मग याच्याबद्दल त्यांच्या पाठीवर एक थाप कोणीतरी द्यायला पाहिजे ना समाजाने. ती पण आपण देण्यामध्ये जर आपण थोडासा काय म्हणतो त्याला आपण कंजूसपणा जर करत असू तर ते चूक आहे. असं नाही चालणार. चांगलं कामाला चांगलं म्हणण्याची आपण प्रवृत्ती जोपासली पाहिजे. तिथे कुठल्याही प्रकारचा ज्याला मी म्हणतो की एक आपला वैचारिक दृष्टिकोन मध्ये आड येता कामा नये. की मी वैचारिक दृष्टिकोनाचं समर्थन करतो किंवा कोणाचं समर्थन करत नाही याचा विचार न करताना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल चांगलं म्हणण्याची माझ्याकडे कुवत असली पाहिजे आणि त्या चांगल्या कामाला मनापासून दाद देण्याची आणि साथ देण्याची आपल्याकडे हिंमत पाहिजे. असं ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला नक्की एक चांगला समाज इथून घडेल. आणि हे यातून मिळालेलं फलित आहे. कारण हा अभ्यासाचा काळ जितका होता तितकाच त्यातून काहीतरी पॉझिटिव्हिटी देण्याचाही काळ होता. या काळामध्ये मी 2 लेख लिहिले जे लोकांमध्ये प्रसारित झाले, ज्यातून लोकांना पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न केला की बाबा या काळामध्ये. आणि त्यातला मेसेज काय दिला, एकच मेसेज दिला त्यांना की बाबा रे, कोणी काय करावं हे सांगण्यापेक्षा आज मी ह्याच्यामध्ये काय योगदान देऊ शकतो याचा प्रत्येकाने भान ठेवा आणि ते मी योगदान जर दिलं तर यातून आपण बाहेर पडणार आहोत ते प्रत्येकाने लक्षात ठेवा. कारण जसं डॉक्टरांसाठी हे अज्ञानाचा काळ आहे तसं समाजासाठी पण अज्ञानाचा काळ आहे. आपल्यासाठी सगळ्यांसाठी हा शिक्षणाचा काळ आहे. तर त्यामुळे अनुभव आणि आपल्याला उपलब्ध असणारं ज्ञान हीच आपल्या मार्गाची पुढील दिशा आहे. याच्याकडे कुठलाही पूर्वानुभव नसल्यामुळे आपल्याला नवीन दिशा ठरवताना या दोघांचाही वापर करून घ्यायचा आहे. आणि ते करत असताना मी काय करू शकतो याचा प्रत्येकाने विचार करावा आणि ते योगदान द्यावं. हा पहिला. त्याच्यानंतर लोकांमध्ये ज्या वेळेला याच्याबद्दल काहीतरी अगदी गैरसमज होते त्यावेळेला लोकांनी कुठल्या 3 गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दल पहिला व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकला होता. आणि तो व्हिडिओ कशाबद्दल होता? सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हँडवॉश या 3च गोष्टी. आणि आजही त्या 3ही गोष्टी तितक्याच कामाच्या आहेत. सांगण्याचा उद्देश काय आहे की जे आपल्याला वाटतंय की हे व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण पॉझिटिव्ह असायला पाहिजे, लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आता ह्या मार्गदर्शनातून लोक म्हणतील मी कदाचित माझं इमेज बिल्डिंग केलं, चालेल ठीक आहे, तो त्यांचा समज आहे. पण मला लोकांना मार्गदर्शन करायचं होतं. बरं, ही संकल्पना मला कोणी दिली? मला या आकाशवाणीच्या लोकांनी दिली. सर म्हणले प्रत्येक वेळेला आम्ही तुमच्याकडनं मार्गदर्शनासाठी घेतो, पण म्हटलं आता हे तुमच्या स्टुडिओमध्ये येऊन मी बोलणार कसं? म्हणजे मी काय करूया? म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला हे तयार करून देतो, क्लिप तयार करून देतो 5 मिनिटाची आणि ती क्लिप कशी प्रसारित करायची ते तुम्ही बघा. मग त्यांचा यूट्यूबचं जे हे होतं चॅनल होतं आकाशवाणीचं, त्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी त्याचा प्रसार केला. मला करता येण्यासारखं मी करत होतो, परंतु त्याचा फायदा किती झाला आणि तोटा किती झाला याचा जर प्रत्येक वेळेला मी विचार केला तर त्याचा फायदा काय होणार आहे? काहीच होणार नाही. समाजाला मला जे काही द्यायचं आहे त्यातनं मला रिटर्न्स लगेच मिळतील असं नाही, पण लांब पल्ल्याला नक्की याचे रिटर्न्स मिळतील की कोणीतरी माझ्याकडे जबाबदार नागरिक म्हणून पाहिलं तरी खूप झालं. याच्यापेक्षा माझी जास्त अपेक्षा या वयामध्ये काही नाही आहे. कारण प्रोफेशनली मला जे साध्य करायचं होतं ते सर्व साध्य करून झालेलं आहे. तर हा काळ अशा दृष्टीने मी पॉझिटिव्हिटीमध्ये घेतला. या काळामध्ये मी अनेक पुस्तकं वाचली आणि त्या अनेक पुस्तकांमधनं मी आणखी समृद्ध झालो. म्हणजे बघण्याचा अँगल आणि दृष्टिकोन माझा कसा बदलला हे मी सांगतो. या काळामध्ये मी एक पुस्तक वाचलं जे फिलॉसॉफीवरचं पुस्तक होतं. म्हणजे त्याच्यामध्ये धर्म आणि फिलॉसॉफीची सांगड होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी लोक तुमच्यावर आरोप करतात ह्याच्याबद्दल तुम्हाला राग येतो याच्यावर विवेचन केलं होतं. एक समजा 100 व्यक्ती तुमच्यावर आरोप करते आणि मग तुम्हाला राग येतो आणि आपल्याला खरंच राग येतो. अशा वेळेला तुम्हाला येत असेल, मलाही येतो. त्याचं विवेचन त्याने काय केलं होतं? ते म्हणाले काम करणाऱ्या माणसावर ज्या वेळेला असे आरोप केले जातात त्यावेळेला आपण लक्षात ठेवलं पाहिजे की तो त्याचं फ्रस्ट्रेशन होतोय. त्याच्याकडे तुमच्याबद्दल बोलण्यासारखं काही पॉझिटिव्ह नसल्यामुळे तो हे तुमच्यावर आरोप करतोय आणि म्हणून तो त्याचं फ्रस्ट्रेशन होतोय. त्याच्याकडे हसायला शिका. केवढा मोठा विचार आहे. बघा, म्हणजे एक मोठं पुस्तक आहे, 300 पानाचं पुस्तक आहे, जवळ 350 पानाचं पुस्तक आहे. मी माझ्या दोन्ही मुलांना सांगितलं, अरे म्हटलं कधी तुमच्या वाचनात आलं तर हे पुस्तक वाचा. माझ्या थोरल्या मुलीने अर्ध वाचलंय त्याचा, ह्याला अजून वेळ नाही मिळालेला, पण तोही वाचायचा. पण ज्या वेळेला मला वेळ असतो त्यावेळेला असं पुस्तक माझं वाचन झालं की साधारण त्याची जी काही सिनॉप्सिस असते किंवा प्रेसी असते ती मी त्या मुलांपर्यंत पोचवतो. गप्पांच्या माध्यमातून किंवा चहाच्या माध्यमातून ज्यावेळेला किंवा जेवायला बसलो असताना हे आमच्या गप्पा असतात.
म्हणजे साहित्यिक जडणघडण वाचनाची आवड ही जोपासणं खूपच गरजेचं अतिशय. आहे, अतिशय गरजेचं आहे. कारण तुमची वैचारिक पातळी यामुळे वाढणार असते, तुमच्या संस्कारांची पातळी यामुळे वाढणार असते. आणि आज आपण बघितलं की एक समृद्ध वारसा ज्याला म्हणतात, तो समृद्ध वारसा हा या विचारातून येतो. म्हणून दैनिक फ्रेश न्यूजची नेहमी भूमिका असते की लोकांना काय आवडतं. आज लोकांना अश्लील गाणी ऐकायला आवडतात, आज लोकांना खून रेप अशा बातम्या वाचायला आवडतात. पण अशी काही सकारात्मक माणसं जी आहेत त्या लोकांना समोर आणून त्यांचे सकारात्मक विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, लोकांना काय आवडलं पाहिजे हे माध्यमांचं काम आहे, ते ऐकवण्याचं माध्यमांचं काम आहे. आणि ते आम्ही चोखपणे बजावण्याचा प्रयत्न करतोय. तर गेली 10 वर्षापासून प्रिंट मीडियामध्ये आम्ही काम करतोय. आज युट्यूब चॅनलच्या मधून उदय सामंत साहेबांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं. त्यानंतर इथे राणे साहेब आले, राऊत साहेब आले, सगळ्यांच्या मुलाखती आम्ही घेण्याचं आम्हाला भाग्य मिळालं. तर आपल्यासारख्या एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या शुभेच्छा आम्हाला मिळाल्या, आशीर्वाद मिळाले, तर नक्की आम्हाला आनंद वाटेल. आम्हाला थोड्या शुभेच्छा द्या. आता या माध्यमांबद्दल तुम्ही बोललात त्याच्याबद्दल मला एक बोलायचं आहे की एक लक्षात घ्या, बालपणी जेव्हा आपण काही शिकत असतो, शाळेमध्ये असतो, त्यावेळेला आपल्यावर एक संस्कार घडवला जातो. आणि तो काय संस्कार असतो की माणसामध्ये 6 रिपू असतात, ज्याला षड्रिपू म्हटलं जातं. हे काय आहेत? काम, क्रोध, लोभ, भय, मद, मत्सर. आता माध्यम म्हणून तुम्ही जे काय दाखवता, ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला, या माध्यमांमधनं हे 6 रिपू दाखवले जातात ना. पण हे 6 रिपू दाखवायला माझी अडचण नाही आहे, त्याला विरोध पण नाही आहे. पण जेवणामध्ये मीठ किती असलं पाहिजे, जेवणामध्ये तिखट किती असलं पाहिजे, जेवणामध्ये गोड किती असलं पाहिजे, याचं जसं गृहिणी हा ठेवते, तसा तुम्ही जो काय वाढता हा एक स्वयंपाक आहे. आणि तो स्वयंपाक तितकाच रोचक करणं किंवा रुचकर करणं, आणि मग त्याच्यासाठी लागणारं जे मीठ आहे तेवढंच टाका, त्याच्यापेक्षा जास्त टाकू नका, एवढाच मी सल्ला देईन. सल्ला देण्याची माझी काही खरं हे नाही आहे, परंतु तुम्ही आता बोललात, विचारलात म्हणून मी दिला. जर राग मानत असाल तर त्याच्याबद्दल मी माफी मागतो आणि धन्यवाद. शुभेच्छा सुद्धा द्या. हो हो, तुमचा खरंच मी एकतर सुरुवातीलाच बोललो की मला माझ्या तुमच्या फ्रेश न्यूज चॅनलवर मला बोलवलं, माझे विचार ऐकून घेतले. जे खऱ्या अर्थाने मला वाटत होतं की आता कालबाह्य झालेले विचार आहेत, तरी पण कालबाह्य विचारांना कुठेतरी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आणि आपल्या या प्रयत्नासाठी मनापासून शुभेच्छा. आणि जे काही सहकार्य लागेल तेही नक्की देईल. त्याचं कारण असं आहे की चांगल्या गोष्टींची प्रसार होण्यासाठी चांगल्या लोकांचा एक गट निर्माण करावा लागतो. ज्यावेळेला मला कधीतरी राजकीय ह्याच्यावर सुद्धा बोलवतात होतं, आणि त्या ह्याच्यावर सुद्धा मी सांगतो की बाबा रे, आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याकडे राजकीय शक्तीसुद्धा पाहिजे, आणि ती राजकीय शक्तीसुद्धा आपण निर्माण केली पाहिजे. कारण चांगल्या लोकांचा गट निर्माण करूनच ती राजकीय शक्ती कोणातरी आपल्याला देता येईल. केवळ माझं त्यांचं कुठेतरी वैयक्तिक हे असेल या ह्याच्यावरनं आपण कोणाला सपोर्ट करायचा किंवा सपोर्ट करायचा नाही असं न ठरवताना चांगल्या विचारांना सपोर्ट करायला आपण लागूया. आणि चांगल्या विचारांना सपोर्ट करणारी एक फळी जर निर्माण झाली तर यातनं एक चांगला समाज नक्कीच निर्माण होईल. आपल्या चांगल्या कार्यासाठी फ्रेश न्यूजला माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.